चला आपण बनवू वडापाव. आणि हा वडापाव बाहेर गेलं की 20 रुपयाला एक मिळतो. त्याच्यामुळे मी आज म्हटलं मन पण भरत नाही आणि पोट पण. त्याच्यापेक्षा मी संध्याकाळी आज घरीच वडापाव बनवायचा प्लॅन केला होता. त्याच्यासाठी मी 4-5 बटाटे उकडून घेतले, त्याच्या साली काढून घेतल्या. तोपर्यंत मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, आलं, कोथिंबीर, जिरी आणि थोडीशी धने मिक्सरला चांगले असे वाटून घेतले. आणि कढईमध्ये मी आता तेल घातलं आहे, राई घातली आहे आणि थोडेसे जिरे घातले आणि मिक्सरला जे वाटण करून घेतलं होतं, आलं, लसूण, मिरची याची पेस्ट घातली आणि छानपैकी परतून घेतलं आहे. छानपैकी परतून घ्यायचं म्हणजे लसूण वगैरे चांगलं असं आलं, लसूण चांगलं परतलेलं असतं. आता बघा हे असं परतलं आणि ह्याच्यामध्ये आता मी थोडीशी हळदपीठ घालत आहे आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ पण घालत आहे. बटाटे वडे कोणाला नाही आवडत, बटाटे वडे सगळ्यांनाच आवडतात. त्याच्यामुळे मी म्हटलं चला आज सुट्टी असल्यामुळे बटाटे वड्याचं करू संध्याकाळी. आणि हे मिश्रण मी छानपैकी असं एकजीव करून घेत आहे कढईमध्ये. बघा तुम्हाला दिसतच असेल. आणि ह्याचा वास तर इतका छान दरवळत होता की बघूच ना, सांगायलाच नको. आणि आता मी जवळजवळ 2 वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी मीठ घातलं आहे, थोडीशी हळदपीठ घातले आहे आणि हा ओवा आहे तो मी जरा हातावरती चोळून घालत आहे. याने ओव्याचा वास खूप छान येतो आणि बटाटे वडे पचायला पण सोपे जातात. बघा आता हे मी बॅटरमध्ये थोडंसं पाणी घालून छानपैकी असं बॅटर मी मिक्स करून घेत आहे. तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता कशा प्रकारे झालं आहे. आता मला इथं थोडी पाण्याची गरज वाटते म्हणून मी पाणी ह्याच्यामध्ये थोडं घातलं आहे. आता हे मी बाजूला ठेवून जे आपण बटाट्याचे मिश्रण करून घेतले होते त्याचे मी एकदमच असे छानपैकी गोळे करून घेते. तुम्ही कशा प्रकारे बटाटे वडे करता ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी करते हे बरोबर आहे की नाही ते पण तुम्ही मला सांगा. बघा अशा प्रकारे मी हे सगळे वडे छानपैकी असे त्याचे गोल गोल करून घेतले आहे. असे मी एकदमच वडे करून घेतले आहे. आता इथं जवळपास माझे 4 ते 5 वडे तयार करून झाले आहेत. आता मी कढईमध्ये तेल पण तापवत ठेवलं आहे आणि आता हे वडे मी बॅटरमध्ये मिक्स करून आता मी हे वडे छानपैकी कढई तापलेल्या तेलात मी वडे सोडत आहे. आणि वडे तळताना इतका छान वास येत होता, खूप छान वास येत होता.